नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीज या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आम्ही येथे फक्त सत्य घटना सांगतो। जर तुम्हाला आमच्या स्टोरीज आवडत असतील तर नक्कीच आम्हाला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका। आज आपण ऐकणार आहोत एक हृदयद्रावक सत्यकथा, प्रेम, वेड, त्याग आणि एका दुर्दैवी शेवटाची। प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग ही त्याची कसोटी असते असं म्हणतात। पण हल्ली काही तरुण प्रेमाचा अर्थ वेगळाच घेत आहेत। प्रेमात स्वार्थ, हट आणि असहिष्णुता वाढली आहे आणि त्याचा शेवट कधी कधी भयंकर असतो। ही गोष्ट आहे बेळगावी शहरातील शहापूर भागातील ऐश्वर्या लोहार आणि प्रशांत कुंडेकर यांची। 18 वर्षांची ऐश्वर्या लोहार आई आणि आजी सोबत राहणारी, घर चालवण्यासाठी एका खाजगी ठिकाणी काम करणारी हुशार आणि कर्तबगार मुलगी। घरची परिस्थिती हलाखीची, पण ती स्वप्न बघत होती, चांगली नोकरी, आई आजीला सुखी ठेवणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं। दुसरीकडे 29 वर्षांचा प्रशांत कुंडेकर, खानापूर तालुक्यातील येल्लूर गावचा रहिवासी, फरशी बसवण्याचं आणि पेंटिंगचं काम करणारा तरुण। त्याने ऐश्वर्याला पहिल्यांदा कॉलेजमध्ये पाहिलं आणि तो तिला मनापासून प्रेम करू लागला। दोघांचं प्रेम जमलं, पण वयातलं अंतर, आर्थिक परिस्थिती आणि जबाबदाऱ्या यामुळे ऐश्वर्या लग्नासाठी तयार नव्हती। तिच्यासाठी आई आणि आजी आधी, मग स्वतःचं सुख। प्रशांतचं वय वाढत होतं, घरच्यांनी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली होती। त्यामुळे तो ऐश्वर्यावर लग्नासाठी तगादा लावू लागला, पण ऐश्वर्या नकार देत राहिली। 2 महिन्यांपूर्वीच प्रशांतने तिच्या आईकडे जाऊन थेट लग्नाची परवानगी मागितली, पण ऐश्वर्याच्या आईने स्पष्ट सांगितलं, तू आधी चांगला व्यवसाय कर, स्थिर हो, मग लग्नाचं बघू। ही नकारघंटा प्रशांतसाठी असह्य ठरली। त्याने समजून घ्यायचं सोडून दिलं। त्याला फक्त लग्न हवं होतं, तेही ऐश्वर्याशीच। 5 मार्च, सकाळची वेळ, आई आणि आजी देवदर्शनाला गेल्या होत्या। ऐश्वर्या घरी एकटी होती। नेमकी हीच संधी साधून प्रशांत तिच्या घरी आला। आपण आज शेवटचा निर्णय घेऊया असा विचार करून तो आला होता। त्याच्या खिशात चाकू आणि विषाची बाटली होती। ते दोघं शेजाऱ्याच्या घरात बोलत बसले। प्रशांतने विषय काढलाच, आपण लग्न कधी करणार? ऐश्वर्या म्हणाली, मला आधी नोकरी करायची आहे, नंतर विचार करेन। हे ऐकून प्रशांत भडकला। त्याने तिला धमकी दिली, तू माझ्याशी लग्न नाही केलंस तर मी आत्महत्या करेन। ऐश्वर्याने संतापाने उत्तर दिलं, तुला काय करायचं ते कर, मला काही देणं घेणं नाही। हे ऐकताच प्रशांतने खिशातून चाकू काढला आणि तिच्यावर सपासप वार केले। त्याच्या भानावर येण्याच्या आतच ऐश्वर्या रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। क्षणात तो हादरला, त्याला कळलंच नाही काय घडलं। मग त्याने विषाची बाटली उघडली आणि घटाघट प्यायली। थोड्याच वेळात त्याच्या तोंडाला फेस आला आणि तोही ऐश्वर्याच्या शेजारीच पडला, त्याचा देखील मृत्यू झाला। ऐश्वर्याच्या ओरडण्याने शेजारी धावत आले। दृश्य पाहून त्यांना धक्का बसला। तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलं। आई आणि आजी देवदर्शन अर्धवट सोडून तातडीने घरी आल्या। ऐश्वर्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहताच आई आणि आजीने हंबरडा फोडला। शहापूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला। दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले। घटनास्थळी सापडलेला चाकू आणि विषाची बाटली जप्त करण्यात आली। या दुहेरी घटनेची माहिती पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांक डी.सी.पी. रोहन जगदीश आणि गुन्हे शाखेचे डी.सी.पी. निरंजन यांनी घेतली। पोलिसांनी ऐश्वर्याच्या आईच्या फिर्यादीवरून प्रशांत कुंडेकरच्या विरोधात खून आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला। ही घटना एकच गोष्ट शिकवते, प्रेम जिथे हट बनतो तिथे त्याचा शेवट हा विनाशकारक ठरतो। प्रेम म्हणजे समजून घेणं, त्याग आणि संयम। पण जिथे हट, लोभ आणि अधीरता असते तिथे प्रेम नाही, फक्त विनाश असतो। तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच सत्य घटनांसाठी आमच्या मराठी क्राईम स्टोरीज चॅनेलला सबस्क्राईब करा।